प्रसाद आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली. अगदी एकाच घरातून हे दोन खेळाडू, अगदी हे दोन, ही A1 जोडी अगदी एकाच घरातून आंबावडे संघाला मिळाली आहे. वाघजाई आंबावडे संघाला ही जोडी एकाच घरातून मिळाली आहे. दोन्ही सख्खे भाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धीरज स्ट्रायकेन वरती आहे तर प्रसाद नॉन स्ट्रायकेन वरती आहे. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल, एक पाय हवेमध्ये होता. पहिल्याच बॉल वरती धीरजला मात्र तारेवरची कसरत करायला लावली आहे मनोजने. मनोजचा चेंडू मात्र चांगला होता. निर्धाव येतोय. सुरुवात चांगली. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा जमवाव्या लागतील. इथे स्क्वेअर कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीपला, डीप पॉइंटला. आता होतोय फरार. मिळतील धावा 4. येतोय दुसऱ्या चेंडूवरती दमदार चौकार. पहिल्या चेंडूवरती देखील धीरजचा हाच प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला आणि दुसऱ्या चेंडूवरती धीरजला इथे मात्र यश मिळते. आडव्या बॅटने फटका फसला. राहुल चेंडूच्या खालती चुकी होणार नाहीये. एक तुझी तर दुसरी माझी, तू शेर तर मी सव्वा शेर. अगोदरच्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर धीरजला मात्र घ्यावी लागते माघार. केलाय परतीचा इशारा. पहिल्या विकेटचं पतन. धीरज बॅक टू द पवेलियन. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पाहिलं तर हलक्या हाताने खेळायचा होता. लगातारचा हा दुसरा गडी आणि दुसऱ्या गड्याला परतीचा इशारा करत असताना अगोदर धीरज आणि आता योगेश दोघांना देखील केला जातोय चले जावचा इशारा. बॅक टू बॅक दुसरी विकेट आणि हॅट्रिकचा हा बॉल. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक होईल का मनोजच्या नावावरती? पहिली विकेट हॅट्रिक हो विक्रम करेल का मनोज आपल्या नावावरती? जानाई ज्योतिबा चषक, जानाई ज्योतिबा चषकामधली पहिली विकेट हॅट्रिक होईल का? क्षेत्ररक्षक आता मात्र पूर्णपणे लक्ष या चेंडूवरती ठेवतील. आपल्या संघातील खेळाडूच्या नावावरती हा विक्रम करायचा असेल तर प्रत्येकाला इथे संघर्ष आणि सहकार्य दोन्ही करावा लागेल. हॅट्रिक बॉल. सनी, सनी गेलाय आणि सनीने मात्र चापट मारली आहे चेंडूवरती. एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू फरार झालाय. 4 धावेंसाठी आल्या आल्या सनीच्या बॅट मधून चौकार आलाय. 8 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 9 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 मधला. इथे चांगला स्ट्रोक, परंतु धाव इथे मिळेल एकच. शेवटच्या बॉलवरती मिळाली 1 धाव. षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती. 10 2 गडी बाद संघ वाघजाई देवी आंबावडे.
त्याचबरोबर पानेरी गावातील एक दिलदार व्यक्तिमत्व संदीप दादा पवार यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झाले, तरी मी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. संदीप दादा पवार यांचं इथे शुभ आगमन झालंय. अगदी क्रिकेट आणि क्रिकेटसाठी कोणत्याही गोष्टीसाठी नेहमी तत्पर राहणारे पानेरी गावचे सुपुत्र संदीप दादा पवार यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झाले आणि आयोजक कमिटीला विनंती करतो आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे संदीप दादा पवार यांचा आदर सत्कार मान सन्मान करायचा आहे. अभय आलाय आणि आल्या आल्या अभय वरती प्रहार. क्षेत्ररक्षक आहे डीपला, चांगला चेंडूला स्टॉप केलाय, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि दुसरी धाव इथे पूर्ण झाली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून इथे धावा जमवल्या जात आहेत. 12 धावा धावफलकावरती. इथे हा फटका फसलाय की काय? डीप वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल होत नाहीये, परंतु 2 धावा नक्कीच झाल्या. 2 धावेवरती थांबलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे थांबवला प्रसाद यांनी आणि 2 धाव्यांवरती समाधान मानलं. 14 धावा धावफलकावरती. अगदी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरकवला जातोय. हो, गोफण फिरली होती, अगदी गोफणी सारखी बॅट फिरली होती. इथे वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव सरळ यष्टीरक्षकाच्या हाताला. इथे वाईट बॉलचा इशारा. 15 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना आतापर्यंत 3 चेंडू झालेत. धावा जमाव्या लागतील. एकेरी दुहेरी धावांनी चालणार नाहीये. या षटकामध्ये एखादा तरी मोठा फटका तुम्हाला खेचावा लागेल आणि प्रसाद यांच्याकडे ती क्षमता आहे, ताकद आहे. ताकदीच्या साह्याने या बॉलला फेकून दिलंय. ज्या फटक्याची गरज होती, ज्या फटक्याची अपेक्षा होती, तो फटका आता मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये आलाय. 4 धावेंसाठी प्रसाद यांच्या बॅट मधून आलाय, चौकार आलाय. 19 धावा धावफलकावरती. चार चेंडूंचा खेळ झालाय. अभय कमबॅक आणि अभय खूप जुनं नातं आहे. अभयनी सातत्याने कमबॅक केलाय आणि अभयला चांगलं माहित आहे कमबॅक कसा करायचा. अनेक अडथळ्यांवरती मात करून अभयने आपल्या संघामध्ये जागा निर्माण केली आहे. ओहो, कमबॅक झालाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दुसऱ्या धावेसाठी जागा सुटते. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला चेंडू होता, वेग फार होता. अगदी बॅटला स्विंग होण्या अगोदर हा चेंडू बॅट वरती धडकला. फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. 2 धावा नक्कीच आल्या. 21 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील.
शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती प्रहार आहे क्षेत्ररक्षक डीपला. चांगला प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न आणि त्याला मिळाले यश. शेवटच्या चेंडूवरती ज्या विकेटची गरज होती, महत्वाचा खेळाडू, महत्वाच्या खेळाडूला केलाय परतीचा इशारा. प्रसाद सलामीला आलेला फलंदाज दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आपली विकेट गमावून बसलाय. बॅक टू द डगआउट. खूप खूप स्वागत प्रवीणजी वंडुस्कर महाराज, समालोचन क्षेत्रातील एक भरपूर मोठं असं नाव, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, त्यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. आज नक्कीच इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करत असतानाच त्या स्पर्धेमधनं वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून आलेत. दोन षटकांची समाप्ती होते. प्रसाद दादा बाद झाल्यानंतर 21 धावा धावफलकावरती. 3 गडी आतापर्यंत गमावलेत. करण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 12 चेंडू 24 धावा, 24 धावा 12 चेंडू असं समीकरण असताना विठ्ठल कदम बॉलिंग ट्रॅक वरती, एक लेजंड खेळाडू, नाटोशी गावचे स्विंगिंग स्टार, आडव्या बॅटने मात्र त्यांच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. बॉल जाईल सीमारेषा पार, येईल चौकार. स्विंग बॉलिंग आपल्याला नक्कीच यांची पाहायला मिळते. चेंडूवरती जादूची बोट फिरवली जातात, चेंडूला वळवलं जातं, काटा बदलवला जातो आणि ज्या ज्या वेळेस नाटोली संघ अडचणीमध्ये अडकलेला असतो, कित्येक टुर्नामेंट मध्ये, कित्येक मॅच मध्ये या गोलंदाजाने त्या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढलंय. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. इथे हा फटका फसलाय की काय? इथे धाव मिळेल. एक डी झोन मध्ये गेला चेंडू एका धावेसाठी. त्याचबरोबर आदरणीय सतीश साहेब पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झाले. सतीश पाटील साहेब, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या, स्थानापन्न व्हा. सव्वीस धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक, परंतु चांगला प्रयत्न मनोजचा. एस इथे तिसऱ्या पंचांची मदत घेऊयात का पंच? एस तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल, त्यानंतर मात्र निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल. परंतु क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न तिथे मनोजचा अगदी सुरेख आणि अप्रतिम राहिला. येस पंच, या 4 धावा असतील. अगदी पहिल्या अटेम्प्ट मध्ये मनोजचा प्रयत्न यशस्वी राहिला होता. ज्या वेळेस चेंडू आतमध्ये ढकलायचा होता, एक पाय बाहेर होता आणि त्यानंतर चेंडूला स्पर्श झाला, तर या 4 धावा इथे मात्र जोडल्या जातील. 3 चेंडूचा खेळ झालाय, अजून 3 चेंडू असतील तिसऱ्या षटकातील, जिथे मात्र विठ्ठलजी कदम यांच्या माध्यमातून गोलंदाजी होते. 2 चौकार आले या षटकामधून. त्याचबरोबर सतीश पाटील साहेब यांचा आदर सत्कार मान सन्मान इथे केला जाईल. चांगली झेल इथे, रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. सुपर कॅच. आदरणीय सतीश साहेब पाटील यांचा आदर सत्कार मान सन्मान केला जाईल.
सोनिया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आठ मध्ये अजून 15 बनवायचे आहेत. कमी गतीचा हा बॉल पंचांकडे मात्र स्ट्रॉंग अपील. पंच पडताळत आहेत. चेंडू असेल निर्धाव. 7 चेंडू 15 धावा. 15 धावा 7 चेंडू असं समीकरण आपण पाहतोय. या चेंडूवरती धावा येणं गरजेचं असेल. महत्वाचा बॉल, महत्वाचा चेंडू, इम्पॉर्टंट. आडव्या बॅटने खेचलाय आहे राहुल. तिथे प्रयत्न करेल, चांगली झेल. या सामन्यामध्ये राहुलच्या माध्यमातून आतापर्यंत 3 कॅच पकडल्या गेल्यात आणि राहुल काय क्षेत्ररक्षण करते. आणि जिथे मात्र कुठेतरी अडचण निर्माण झाली होती त्या अडचणीमधून मात्र बाहेर काढले या गोलंदाजाने. गोलंदाजाचं नाव विठ्ठल कदम. ही जाणाई ज्योतिबा चषक 2025 पहिलं महापर्व आहे आणि पहिलं महापर्व करत असताना आयोजकांच्या माध्यमातून कोणत्याच गोष्टीची कमतरता आतूनपर्यंत भासलेली नाहीये. सहा चेंडू आणि आता गरज आहे ती 15 धाव्यांची. 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. अगदी अटातटीची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतदार होत चालली आहे. जाणाई ज्योतिबा चषक 2025 हे पर्व आणि या पर्वामध्ये दीपक वेग होता, वेगाला प्रत्युत्तर नाही देऊ शकलाय. हा चेंडू यष्ट्यांवरती आदळतोय. यष्टी वाकवली जाते, झुकवली जाते. पहिल्याच बॉलवर करणची काठी काढलीये आणि करणला केलाय चले जावचा इशारा. करण मैदानाच्या बाहेर आल्या पावली माघारी चाललाय. अक्षय नवीन फलंदाज. 5 मध्ये 15 बनवायचे आहेत. मॅच अजूनही होऊ शकते. मॅच अजूनही बनवू शकते. बनवायला हवी. धावा मिळू शकतात, मिळवायला हव्या. चौकार षटकार येऊ शकतात. चौकार षटकार खेचायला हवे. अजूनही दोन्ही बाजूने सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये फासलाय फटका. गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्यामध्ये मात्र कॉलिंग थोडस नव्हतं. काही इजा झाली असेल तर लगेच कळवायचंय. खेळाडू ठीक आहे. स्वतःचं संरक्षण करून क्रिकेट खेळा. अगदी मगाशी देखील सूचना दिली गेली. जिथे मात्र खेळाडूंची धडक झाली होती पुन्हा एकदा सूचना दिली जाते. पहिलं शरीर जपा, त्यानंतर खेळ जपा. कारण की शरीर जपलं तर खेळ आपल्याला जपता येईल. आपल्याला आपला खेळ थांबवायचा नाहीये. खेळ आपल्याला आयुष्यभर खेळायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच राहुलजी डीजे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एकनी धावफलक पुढे सरकेल 32च्या घरामध्ये. 4 चेंडू 13 धावांची गरज असताना वायडिश लॉंगाऊनला हा चेंडू. राहुल चेंडूच्या खालती 1 धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. दुसरी धाव थांबवलीये. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा, 12 धावा 3 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. या चेंडूवरती 6 धावा येतील का? अक्षय आडव्या बॅटनी हा फटका सजवलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली जाते. दुसरी धाव इथे पूर्ण होते.
व्हाईट बॉलचा इशारा. दोन चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 ची गरज असताना हा फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय अक्षय यांचा खेळ. अक्षय बॅक टू द डग आउट. इथे मात्र एका बाजूने खेळ शांत झालाय. चला जसा सामना संपेल मी पुन्हा आवाज देणार नाहीये. टीम विठला 11 कारळे आपण तयार राहायचंय, लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय, क्षेत्ररक्षण सजवायचंय. सामना संपेल तसं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपली फिल्डिंग सेट करायची. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल येतोय निर्धावानी. मॅच होते फिनिश. मॅच विजयी संघ या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवतोय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी संघ.